नमस्कार, मी रेणुका. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बातमी बघणार आहोत. मुंबई शहराला कालच्या तौक्ते चक्रीवादळानं चांगलंच झोडपून काढलंय आणि या वादळानं शहरात अनेक ठिकाणी झाडं पडण्याच्याही घटना घडल्या. आज शहरात पाऊस नसला तरी वातावरण मात्र ढगाळ आहे. झाडं पडण्याच्या घटनांमुळे अनेक ठिकाणी वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. रस्त्यात पडलेली झाडं हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. वरळीमध्ये झाड पडून एका महिलेचा मृत्यू झालाय आणि कालच्या या चक्रीवादळामुळे पर्यटकांचं आकर्षण असलेल्या गेटवे ऑफ इंडिया परिसराचंही मोठं नुकसान झालंय. इथल्या संरक्षक भिंतीचे अनेक कठडे तुटल्याचं समोर आलंय. या सगळ्या परिसराची महापौर किशोरी पेडणेकर यांनी पाहणी केली. नुकसान झालेल्या भागाची तातडीनं सध्या दुरुस्ती सुरू करण्यात आलेली आहे. आपण दोन दृश्य बघतोय. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी काल झाडं पडलेली आहेत आणि ती हटवण्याचं काम सध्या सुरू आहे. आणि दुसरी दृश्य, महापौर किशोरी पेडणेकर काही वेळापूर्वी गेटवे ऑफ इंडिया परिसरात आल्या होत्या, जिथे संरक्षक भिंतीचे कठडे काल तुटलेत काही प्रमाणात आणि ज्याची पाहणी करण्यासाठी आणि दुरुस्तीचा आढावा घेण्यासाठी काही वेळापूर्वी त्या गेटवे ऑफ इंडिया परिसरात आल्या होत्या. या तौक्ते चक्रीवादळाचा वेग आता कमी झाला आणि येत्या 3 तासात त्याचं रूपांतर वादळी वाऱ्यात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला. हे वादळ उत्तर पूर्व दिशेला आता पुढे सरकत आहे. हे वादळ आता राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या सीमेवरून जाईल आणि त्यामुळे या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तौक्ते चक्रीवादळाची सध्याची स्थिती काय आहे याविषयीची अधिक माहिती देण्यासाठी शुभांगी भुते आपल्यासोबत आहेत. मॅम, कशा पद्धतीची स्थिती आहे आणि काय नेमका अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे? तौक्ते चक्रीवादळ जे एक्स्ट्रीमली सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म होतं, आता त्याची इंटेन्सिटी कमी झाली आहे आणि आता ते सिव्हिअर सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणून आहे. पुढच्या अजून 3 तासामध्ये ते सायक्लॉनिक स्टॉर्म होणार आणि मग त्याच्यानंतर अजून ग्रॅज्युअली ते अजून विकन होत जाणार आणि सायक्लॉनिक स्टॉर्म म्हणून होणार. त्याची मुवमेंट नॉर्थ ईस्टवर्ड राहील आहे आणि तो राजस्थान आणि MP च्या जवळ जाईल आणि तिथं थोडं रेनफॉल मध्यम ते काही स्वरूपात मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल. सध्या पण जर महाराष्ट्रामध्ये याचा काही परिणाम दिसणार आहे का किंवा महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये वातावरणात काही बदल प्रामुख्याने दिसणार आहेत का? नक्कीच नॉर्थ मध्य महाराष्ट्रामध्ये मुंबई, ठाणे, पालघर या डिस्ट्रिक्ट्समध्ये सुद्धा आज काही वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. 40 ते 50 किलोमीटर गस्टिंग टू 60 पर्यंत. पण काही ठिकाणी मुसळधार, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण आत्ता जे आहे रिमेनंट सायक्लोनचे आहे त्याचा पाऊस पडण्याचे चान्सेस जास्त असते. सर्वसाधारणतः कोकणामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल आज आणि उद्यापासून वातावरण निवळलेलं असेल. व्हिडिओ जर्नलिस्ट अरुणसह सुस्मिता भदाणे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. या चक्रीवादळाचा प्रभाव मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरालाही बसला, कारण इथे मोठ्या प्रमाणात झाडं कोसळली आणि त्यामुळे इथे नुकसान झालंय. सगळा परिसर आता स्वच्छ करण्याचं काम देखील सुरू आहे. याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे यांनी. आपण जर बघितलं असेल तर गेटवे ऑफ परिसरामध्ये समुद्र खवळलेला होता आणि अरबी समुद्राचं हे खवळलेलं रूप आपण काल बघितलं होतं आणि त्याचाच परिणाम म्हणजे मोठ्या प्रमाणात माती किंवा कचरा, प्लास्टिकच्या अनेक गोष्टी या गेटवेच्या परिसरात आलेल्या आहेत. त्याचबरोबर गेटवेतील ज्या कठडे बांधण्यात आले होते, काही लाद्या ज्या इथे दगडाच्या फार पूर्वीपासूनच्या आहेत त्या सुद्धा इथे त्याचं नुकसान झालेलं आहे. समोर आपण बघितलं तर या संपूर्ण एक तटरक्षक अशी भिंत बनवली होती, छोटा कठडा जो होता तो पूर्णपणे इथे तुटलेला आहे. सद्यस्थिती जर आपण इकडची बघितली तर अजूनही वाऱ्याचा वेग कायम आहे, त्यामुळे एकूणच समुद्राचं जे खवळलेलं रूप आहे ते पाहायला मिळतंय. काल कुलाबा या परिसरामध्ये 120 पर्यंत वाऱ्याचा वेग हा मोजण्यात आलेला होता आणि आता आपण ही जी चित्र बघतोय की महानगरपालिकेकडनं या सगळ्या कचऱ्याला हटवण्याचं काम करण्यात आलंय. त्याच्यासाठी JCB तैनात करण्यात आलेले आहेत, जे हा सगळा कचरा उचलून हा संपूर्ण परिसर स्वच्छ करण्यासाठीचा प्रयत्न करतायत. या परिसरामध्ये काही ठिकाणी उंच झाडं सुद्धा कोलमडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. उन्मळून पडलेली काही वृक्ष सुद्धा इथे होती आणि सध्याचं जर या गेटवे परिसरातलं चित्र आपण बघितलं तर हे सगळं साफ करण्याचं काम जरी सुरू असलं तरी सुद्धा वाऱ्याचा वेग मात्र कायम आहे. वारा त्याच म्हणजे कालच्या तुलनेमध्ये आज पाऊस जरी नसला तरी वाऱ्याचा वेग कायम आहे.
आणि इथे झालेल्या नुकसानीचा आढावा मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी काही वेळापूर्वी घेतला. त्यांच्याशी देखील आमच्या प्रतिनिधींनी केलेली ही बातचीत बघूयात. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी गेटवे ऑफ इंडिया या संपूर्ण परिसराची स्थिती पाहण्यासाठी इथे आलेले आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीने काल आपण इथे आला होतात आणि कालची परिस्थिती तुम्ही बघितली होती, आज पुन्हा त्या मानाने स्थिती निवडलेली आहे? आत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं, एक अजून चिंताजनक बाब आहे की जी समुद्राची वॉल आहे गेटवे ऑफ इंडियाच्या बरोबर समोर, त्याच्या खाली मोठी कॅव्हिटी झालेली आहे. उद्या ते जर पाणी घुसून घुसून पुढे गेलं तर रस्ता किंवा इतर वास्तूंना धोका होऊ शकतो, हे आता सध्या तरी दिसतंय. परंतु आता लगेच आम्ही काही करू शकणार नाही. एकतर गेट ऑफ इंडिया हा जो आपला गेट आहे महत्त्वाचा, तो हेरिटेजमध्ये आहे. त्यामुळे त्याचे उखडलेले जे स्टोन आहेत, ही त्याचं सौंदर्य आहे, तर ते सौंदर्य कायम राहावं. पण आत्ताच्या घडीला आम्ही स्वच्छता करून घेतोय. हे मोठाले जे दगड दिसत आहेत हे बाहेर आलेले आहेत, पाण्याच्या वजनाने पण बाहेर आले आहेत. त्यामुळे आपल्याला कळतंय काल पाण्याचा जोर किती होता, त्या असलेला तोक्ते वादळाचा जोर केवढा होता. 130 किलोमीटर आतून गेलं तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यांनी आपली हे दाखवलेली आहे ताकद. आणि म्हणूनच जरी महानगरपालिकेने 4 दिवसापूर्वी बरीचशा झाडांचं ट्रिमिंग केलं होतं, पण आता मात्र असं वाटतंय येणारा पावसाळा किंवा ह्याच्यानंतर येणारं कुठलंही वादळ, तर आपण कुठल्याही झाडांचं एवढाच मीचे आम्ही फांद्या कापू, तर तसं न करता पूर्ण झाडाची भार पूर्ण कमी करणं. कारण झाडाला पालवी फुटतच असते, झाड हे जगतच असतं. मुळासकट उखडून पडण्यापेक्षा त्याचा भार कमी केला तर मला वाटतं झाडही टिकेल आणि मनुष्यहानी नाही होणार. अरुणसह सुस्मिता भदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई. गेटवे ऑफ इंडिया परिसरातली आपण दृश्य बघितली आणि मुंबईच्या शहरात देखील अनेक भागांमध्ये झाडं उन्मळून पडली आहेत. मुंबईमध्ये कालच्या 2 घटनांमधली पहिली घटना आपण बघतोय विक्रोळी पार्कसाईड पोलीस ठाण्यासमोरची एक घटना आता आपण बघणार आहोत. कारण सुदैवानं हे झाड कोसळत असताना इथून एक जाणारी महिला थोडक्यात कशी बचावली हे सांगणारी आपण दृश्य बघतो आहोत. आणि दुसरीकडे आपण बातमी बघतोय वरळीमधल्या बीडीडी चाळीजवळ एक झाड कोसळलं आणि यात रस्त्यावर जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाल्याचं कळतंय. त्यामुळे कालच्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात झाडं पडलेली होती. एका ठिकाणी म्हणजे विक्रोळीला या महिलेचा जीव वाचलाय, पण वरळीतल्या या महिलेचा जीव मात्र वाचू शकलेला नाही. हिंदू कॉलनी परिसरातली एक घटना आपण बघणार आहोत. कारण या परिसरामध्ये एक टॅक्सी चालक जात असताना अचानक एक झाड पडायला सुरुवात झाली. तेव्हा आसपासच्या दुकानदारांनी त्याला आरडाओरड करून सावध केलं आणि या दुर्घटनेतून हा टॅक्सी चालक थोडक्यात बचावला आहे. या घटनास्थळाबद्दलचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांनी. मुंबईच्या हिंदू कॉलनी परिसरामध्ये सुद्धा तौक्ते वादळाचा चांगलाच फटका बसलेला आहे. तुम्ही माझ्या मागे बघता आहात की काल संध्याकाळी 4:30 वाजेच्या सुमारास या टॅक्सीवर हे एक मोठं झाड जे आहे ते पडलेलं आहे. हिंदू कॉलनी परिसरामध्ये आपण आहोत आणि एक मोठं झाड संध्याकाळी 4:30 वाजताच्या सुमारास इथून जात असलेल्या एका टॅक्सीवर पडलं. हा टॅक्सी चालक अतिशय सुदैवी म्हणावा लागेल की त्याची या टॅक्सीमधून सुटका होऊ शकली. कशा पद्धतीनं टॅक्सीचा पूर्ण चक्काचूर झालेला आहे तुम्ही बघतात. अगदी टॅक्सीमधलं जे सामान आहे ते सुद्धा जसंचं तसं त्यात पडून राहिलेलं आहे. अतिशय सुदैवी असं म्हणावं लागेल हा टॅक्सी चालक, ज्याला गाडीचं दार उघडून बाहेर येता आलं. 4:30 वाजता ज्यावेळेला त्याची गाडी या ठिकाणाहून जात होती त्यावेळेला दुकानदारांच्या लक्षात आलं की हे झाड पडते. तेव्हा त्यांनी जोरजोरात आरडाओरड करून या टॅक्सी चालकाचं लक्ष वेधलं आणि त्याला या टॅक्सीमधून बाहेर पडण्यास सांगितलं. टॅक्सी चालकानं प्रसंगावधान राखलं आणि स्वतःचा जीव वाचवला. टॅक्सीचं जे दार आहे ते उघडून तो बाहेर आला आणि त्याच्यामुळं त्याचे प्राण जे आहे ते वाचू शकले. हे झाड एवढं मोठं आहे की रस्ता क्रॉस करून बाजूला उभे असलेली जी उबरची गाडी आहे त्या गाडीवर सुद्धा ते पडलेलं आहे. या गाडीचं सुद्धा मोठं नुकसान जे आहे ते झालेलं आपण या ठिकाणी बघू शकतो आहोत. टॅक्सीचे जे समोरचे टायर आहे ते पूर्णपणे बस झाले. या झाडाचा आघात एवढा मोठा होता. हे झाड पडल्यानंतर अवघ्या तासाभरामध्ये
पलीकडे अजून एक झाड आहे, ते साधारण 5:30 वाजेच्या सुमारास पडलं. त्यामुळे एका पाठोपाठ आजूबाजूची 2 झाडं जी आहेत ती या ठिकाणी पडली. व्हिडिओ जर्नलिस्ट उमेश गोविलकरचा, प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मुंबईतले पण अपडेट घेतले आणि या तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातल्या आंबा बागायतदारांचं मोठं नुकसान झालेलं आहे. ऐन काढणीच्या हंगामातच आंब्यांचं नुकसान झालंय, त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मोहन जाधव यांनी. चक्रीवादळाचा फटका रायगडकरांना बसला आहे. घरांसोबत आंबे बागायतदार आहेत त्यांनाही बसलेला आहे. मोठ्या प्रमाणात आंबे गळून पडलेले आहेत, आंब्यांचे झाडं गळून पडलेले आहेत. आपल्यासोबत आंबे बागायतदार आहेत, त्यांना विचारूया. गेल्या वर्षी 3 जूनला निसर्ग वादळाने पण प्रचंड नुकसान केलं होतं. त्यावेळेला सुद्धा आमचा आंबा काढून झालेला नव्हता. त्यावेळेला सुद्धा खूप आंबे पडले होते आणि खूप झाडं उन्मळून पडली होती. यावर्षीचा हा जो चक्रीवादळ आहे हा आता मेच्या मध्यवर्तीला आलेला आहे. खरं तर रायगड जिल्ह्यातला आंबा ह्या वेळेला एकदम पीक सीझन असतो आणि आमची आंबा काढणी जोरात चालू असते. पण आता कालच्या ह्या वादळानं आमच्या झाडावरची फळं पडून गेलेली आहेत. साधारण 3 ते 4 हजार बॉक्स म्हणजे साधारण 6 ते 8 हजार डझन आंबा पडून गेलेला आहे. आणि काही झाडं सुद्धा उन्मळून पडलेली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या मोडलेल्या आहेत. हे आम्हाला सलग दुसरं वर्ष आहे की ज्या निसर्गाच्या प्रकोपाचा आम्हाला झटका बसलेला आहे, फटका बसलेला आहे आणि खूप मोठं नुकसान झालेलं आहे. तर या नुकसानीत सरकार तर पूर्णपणे आम्हाला नुकसान भरपाई देऊ शकत नाही, दिलेली नाही. पण आमच्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा आमच्या ह्या जखमांवर त्यांनी फुंकर मारण्याचा प्रयत्न करावा हीच विनंती. गेल्या वर्षी खूप नुकसान झालेलं, यावर्षी खूप नुकसान झालेलं आहे. जवळजवळ 100 ते 150 बॉक्स माझे गेलेले आहेत आणि झाडंही खूप पडलेले आहेत. तरी सरकारने आमच्या नुकसान भरपाई द्यावी हीच अपेक्षा आहे. यावर्षी मे महिना म्हटल्यानंतर भरपूर सीझन मोठा होता, त्याच्यामुळे यावर्षी जास्त नुकसान झालेलं आहे. मोहन जाधव, न्यूज 18 लोकमत, रायगड. आणि यानंतर इतरही बातम्यांचा आपण पुन्हा भेटणार आहोत, पण एका ब्रेक नंतर. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आणि आता बातमी आहे नाशिककरांसाठी महत्वाची, कारण आता नाशिकची पालिकेने एक महत्वाचा निर्णय घेतला आणि लसीच्या खरेदीसाठी आता ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती सध्या कळते आहे. या पालिकेत एक महत्वाची बैठक झाल्याचं कळतंय, ज्यात महापौर आणि आयुक्तांसह गटनेते देखील उपस्थित होते. स्पुटनिक व्ही आणि फायझर या लसीच्या खरेदीला प्राधान्य देण्यात आलं असं कळतंय. एकूण 5 लाख लस खरेदीसाठी हे ग्लोबल टेंडर काढण्यात आलंय. या शहराची लोकसंख्या जवळपास 19 लाख इतकी आहे. पालिकेत या संदर्भातली एक महत्वाची बैठक झाल्याची माहिती सध्या कळते आहे. त्यामुळे नाशिकमधली महत्वाची बातमी, लस खरेदीसाठी आता ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे. लसींचा तुटवडा सध्या नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात जाणवतोय आणि त्यामुळेच पालिकेनं हा निर्णय घेत आता ग्लोबल टेंडर काढण्याची भूमिका घेतलेली आहे. अधिक माहिती घेणार प्रशांत बाग आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, निश्चितच एक महत्त्वाचा निर्णय म्हणायला हवा. कशा रीतीने यापुढची कारवाई याबद्दलची केली जाणार आहे, कशा रीतीने ग्लोबल टेंडरची प्रक्रिया पार पडेल? रेणुका, आपल्याला माहिती आहे की कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या 2 लसीच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार पुरवठा नियमित करते आणि याचमुळे या दोन्हीही लसी मिळू शकत नाही. म्हणूनच या व्यतिरिक्त स्पुटनिक आणि फायबर या 2 लसींना खरेदीसाठी प्राधान्य देण्याचा निर्णय झाला आहे. मुंबई, पुणे आणि त्याचबरोबर ठाणे या महापालिकांनी जी ग्लोबल टेंडरची प्रोसेस केलेली आहे तिथल्या पालिका प्रशासनाशी संवाद केला जाणार आहे. आणखी त्यानंतरच याबद्दलचं अंतिम रूप तयार होणार आहे. पण आजच्या बैठकीत पालिका आयुक्त कैलास जाधव असो, महापौर सतीश कुलकर्णी आणि सर्वपक्षीय गटनेत्यांच्या झालेल्या बैठकीत हा एकमताने निर्णय झाला आहे की 5 लाख लस यासाठी ग्लोबल टेंडर काढायची ही प्रोसेस सुरू करणार. मुंबई, पुणे आणि ठाणे या महापालिकांच्या यांनी जी ग्लोबल टेंडरची भूमिका घेतलेली आहे किंवा जी प्रोसेस केली आहे त्या पार्श्वभूमीवरच हे ग्लोबल टेंडर काढलं जाणार आहे. आवश्यकता पडली आणखी सहकार्य मिळेल तर त्यांच्याच ग्लोबल टेंडरमध्ये नाशिक महापालिका सहभागी होऊ शकते अशा प्रकारची विशेष परवानगी सुद्धा राज्य सरकारकडे मागितली जाणार आहे. पण नाशिक शहरातील नागरिकांसाठी 5 लाख लस खरेदी करण्याचा हा निर्णय हा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. उर्वरित 5 लाख लस जे आहे ते केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे नियमित वॅक्सिनेशन होत आहे, जो नियमित पुरवठा होतोय कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड लसीचा, हा होत जाणार आहे अशा प्रकारची माहिती समोर येते. रेणुका, धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नाशिक पालिका आता लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणार असल्याची माहिती सध्या कळते. एकूण 5 लाख लसींची खरेदी या ग्लोबल टेंडरच्या माध्यमातून केली जाणार आहे.
या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये आता आपण इथेच थांबतो. पण जाताना महत्त्वाचं आवाहन, अजूनही कोरोना संकट कायम आहे, त्यामुळे स्वतः सुरक्षित राहणं खूप गरजेचं आहे. मास्क वापरा आणि सुरक्षित राहा. बातम्यांच्या अपडेटसाठी पहा News 18 लोकमत.